आपल्या आयुष्यामध्ये अनेक चढउतार येत असतात, पण स्त्रियांमध्ये काही चढउतार अधिकचे असतात। लग्न होतं, मुलं होतात आणि जवळ येऊन ठेवते ती 40शी। या दरम्यान स्त्रियांमध्ये अनेक बदल हे होत असतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हे बदल काय आहेत या आणि बदलांना आपण सामोरं कसं जायचं, त्यासाठी आपण आपल्यामध्ये काय बदल करणं हे गरजेचे आहे। आज आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन, तर माझ्या सगळ्या मैत्रिणींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आजचा व्हिडिओ आहे महिलांसाठी विशेष, पण हा व्हिडिओ पुरुषांनी देखील आवर्जून बघणं गरजेचं आहे। कारण आपली बहीण, आपली बायको किंवा आपली आई या दरम्यान कुठल्या शारीरिक आणि मानसिक स्थितीमधून जात आहे याची कल्पना एक मुलगा, नवरा किंवा एक भाऊ म्हणून जर त्यांना असेल तर स्त्रियांना देखील या बदलाला सामोरं जाणं हे सोपं जातं। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये। जर तुम्हाला आहार, आरोग्य आणि आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत राहील। नवीन वर्ष येतं आणि कधी संपतं हे आपल्याला कळत देखील नाही। असेच वर्षानुवर्ष येत राहतात, आपले वाढदिवस येत होत राहतात आणि येऊन ठेपतो तो 40शीचा वाढदिवस। 40शी दरम्यान स्त्रियांमध्ये अनेक बदल हे होत असतात। हे बदल फक्त शारीरिक नसून मानसिक स्थितीमध्ये देखील त्यांच्या अनेक बदल हे होत असतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत हे बदल काय आहेत आणि या बदलाला सामोरं जाण्यासाठी आपण आपल्यामध्ये काय बदल करणं हे गरजेचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा बघूया शारीरिक बदल कोणते आहेत। सगळ्यात महत्वाचा जो बदल होतो तो म्हणजे हार्मोनल चेंजेस या दरम्यान व्हायला सुरुवात होतात। 40चं वय म्हणजे साधारणतः पेरीमेनोपॉझल पिरियड असतो। पेरीमेनोपॉझल पिरियड म्हणजेच काय तर मेनोपॉज सुरू होण्याच्या अगोदरची काही वर्ष। हे पेरीमेनोपॉज काय आहे, मेनोपॉज दरम्यान काय काय बदल होतात या संदर्भातचा व्हिडिओ आहे, तो मी अगोदरच बनवलेला आहे। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तर तो तुम्ही नक्की बघून घ्या। या दरम्यान स्त्रियांचे हार्मोन्स आहेत ते हळूहळू कमी व्हायला लागतात। इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण आहे ते शरीरामधून हळूहळू कमी व्हायला लागतं आणि त्यामुळे स्त्रियांच्या शरीरामध्ये हे बदल हे दिसायला लागतात। सगळ्यात पहिल्यांदा बदल जाणवतो तो म्हणजे त्यांच्या पाळीच्या संदर्भातला। स्त्रियांचे जे पिरियड्स आहेत ते बऱ्याच वेळेला अनियमित असतात, कधी लवकर येतात, कधी उशिरा येतात। पाळीमध्ये होणारा जो स्त्राव आहे त्याचं प्रमाण बऱ्याच वेळेला कमी होताना दिसून येतं। या दरम्यान स्त्रियांमध्ये व्हजायनल ड्रायनेस म्हणजे योनी शुष्कता हे लक्षण देखील दिसून येतं। युरिन अर्जन्सी किंवा युरिन इनकॉन्टिनन्स म्हणजे युरिनला आल्यानंतर त्यांना लगेचच जावं लागतं किंवा ते कंट्रोल करू शकत नाही, किंवा शिंकलं, खोकलं की त्याच्यानंतर काही वेळेला थोडीशी युरिन पास होते। ही सगळी लक्षणं या दरम्यान दिसून येतात। या दरम्यान अजून एक लक्षण दिसून येतं ते म्हणजे त्यांच्या स्तनांच्या मध्ये बदलाव काही प्रमाणामध्ये दिसून येतो। काही स्त्रियांमध्ये पाळीच्या अगोदर किंवा पाळीच्या दरम्यान त्यांना स्तनांमध्ये जडपणा जाणवतो किंवा स्तनांमध्ये दुखल्याप्रमाणे वाटतं, ब्रेस्ट टेंडरनेस डेव्हलप होतो। काही जणींना तर पाळीच्या दरम्यान किंवा त्याच्यात काही 3-4 दिवस अगोदर स्तनांमध्ये लंप त्यांना डेव्हलप होत आहेत असं त्यांना जाणवतं। तर ही सगळी लक्षणं आहेत त्या हार्मोनल बदलामुळे या दरम्यान होत असतात। हार्मोनल चेंजेसमुळे होणारा आणखीन एक बदल आहे तो म्हणजे त्यांची झोप डिस्टर्ब होते। त्यांना रात्रीच्या वेळेला झोप नीट लागत नाही, रात्री अचानकच खूप गरम झाल्याप्रमाणे वाटतं, नाईट स्वेटिंग म्हणजे रात्रीच्या वेळेला अचानक घाम आल्याप्रमाणे वाटतो। त्यामुळे 40शीमध्ये स्त्रियांमध्ये होणाऱ्या हार्मोनल चेंजेसमुळे हे सगळे बदल आपल्याला दिसून येतात। वजनामध्ये वाढ झालेली दिसून येते। या काळामध्ये तुम्ही जर बघितलं तर बऱ्याच स्त्रियांची ही कंप्लेंट असते की मी माझं रुटीन पहिल्यासारखंच आहे, माझं पहिल्यासारखंच सगळं चालू आहे, मी पहिल्या इतकंच खाते आहे, पण तरी देखील माझं वजन थोडंसं वाढलं आहे। आणि विशेषतः तुम्ही जर बघितलं तर ह्या स्त्रिया अगदी आवर्जून सांगतात की जो मधला भाग आहे म्हणजे कंबर, मांड्या किंवा पोट याकडे जास्त करून भाग मोठा झाल्याप्रमाणे दिसून येतो, या ठिकाणी चरबी साठल्याप्रमाणे दिसून येतो। तर हे जे लक्षण आहे ते या दरम्यान बऱ्याच स्त्रियांना या गोष्टीतून फेस करावं लागतं, जावं लागतं। आपल्यामध्ये झालेले जे हार्मोनल चेंजेस आहेत तसंच वयानुसार आपली जी चयापचय क्रिया आहे ती कमी व्हायला लागते। इस्ट्रोजनचं प्रमाण आहे ते शरीरामध्ये हळूहळू कमी व्हायला लागतं आणि त्याच्यामुळे जी शरीरातला मधला भाग आहे स्त्रियांमध्ये त्या ठिकाणी फॅट डिपॉझिशन आहे ते वाढायला लागतं। त्यामुळे वजन वाढणे किंवा मधल्या भागामध्ये विशेष करून वजन वाढणे ही जी तक्रार आहे ती स्त्रियांमध्ये या वयामध्ये आवर्जून आपल्याला बघायला मिळते। हेअर आणि स्किन या दरम्यान स्त्रियांच्या केसांच्या किंवा त्वचेच्या निगडीत देखील काही समस्या आपल्याला बघायला मिळतील, जे या
फेजमधून गेले आहेत किंवा ज्या या फेजमध्ये आहेत अशा स्त्रियांना आवर्जून जाणवलं असेल की या दरम्यान बऱ्याच स्त्रियांचे केस गळण्याचं प्रमाण हे वाढतं किंवा केसांची घनता कमी होते, थिनिंग, हेअर थिनिंग त्यांच्यामध्ये व्हायला लागतं. तर हे जे लक्षण आहे ते हार्मोनल चेंजेसमुळे डेव्हलप होतो. त्याचबरोबर वयानुसार आपली कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची गरज देखील आहे ती देखील वाढलेली असते आणि ती जर कमतरता असेल तर हे लक्षण खूप प्रामुख्याने जाणवायला लागतं. स्किनमध्ये चेंजेस दिसायला लागतात, रिंकल्स थोडे थोडे पडायला लागतात, स्किनची इलॅस्टिसिटी कमी होते. हे फक्त चेहऱ्यापुरतच दिसत नाही तर आपल्या पूर्ण शरीरामध्ये ही लक्षणंही दिसायला लागतात. जर आपलं स्किन केअर व्यवस्थित आपण लक्ष दिलं गेलं नाही तर पिगमेंटेशन जे चान्सेस आहेत ते खूप जास्त वाढतात. तर ही सगळी लक्षणं या दरम्यान दिसायला लागतात. पचनासंबंधीची तक्रार, बऱ्याच स्त्रियांना या दरम्यान पचनासंबंधीचे इश्यूज पण डेव्हलप होतात. त्या अगदी पूर्वी इतकं जरी आपण खात असू, तेच जरी जेवत असू तरी बऱ्याच जणांना पोट गच्च झाल्याप्रमाणे वाटतं, म्हणजेच ब्लोटिंग झाल्याप्रमाणे वाटतं. अपचनाचा त्रास वारंवार होत असतो, गॅसेस फॉर्मेशन त्यांच्यामध्ये जास्त होतो. काही स्त्रियांना पिरियडच्या दरम्यान किंवा पिरियडच्या अगोदर त्यांचे बॉवेल चेंज झाल्याप्रमाणे वाटतं, म्हणजे काही जणांना कॉन्स्टिपेशन डेव्हलप होतं, काही जणांना लूज मोशन्स डेव्हलप होतात. तर हे चेंजेस आहेत ते आपली मेटाबॉलिझम वयानुसार कमी होतं, हार्मोनल चेंजेस असतात, पुन्हा डायजेशनचे जे तक्रार आहेत ते या दरम्यान सुरू होतात. हाडांसंबंधितले बदल, जसं जसं आपले इस्ट्रोजन लेवल्स हे कमी होतात तसं तसं बोन लॉस हा आपला जास्त व्हायला लागतो, आपलं कॅल्शियम कंटेंट आहे ते कमी व्हायला लागतं, ऑस्टिओपोरोसिस डेव्हलप होण्याचा चान्सेस हा खूप जास्त असतो. खरं तर हे सगळ्यांमध्येच होतं, पण स्त्रियांमध्ये एक हार्मोनचं प्रोटेक्शन त्यांच्यामध्ये असल्यामुळे जसं जसं त्यांचे हे लेवल्स कमी व्हायला लागतात तसं तसं हे होण्याचे चान्सेस त्यांच्यामध्ये जास्त होतात. म्हणून या दरम्यान बऱ्याच स्त्रियांना खूप लगेच थकल्यासारखं वाटतं, हाडं दुखल्यासारखी वाटतात, सांध्यांमध्ये दुखल्यासारखं होतं. ह्या सगळ्या तक्रारी आहेत ते आपल्या बोन डेन्सिटी कमी झाल्यामुळे डेव्हलप होतात. इमोशनल चेंजेस किंवा भावनिक बदल, या दरम्यान स्त्रियांना फिजिकल चेंजेस बरोबर काही इमोशनल चेंजेस पण दिसतात. स्त्रिया खरं तर मल्टीटास्किंगसाठी ओळखल्या जातात, एकाच वेळेला अनेक आघाड्यांवर त्यांची घोडदौडी सुरू असते. पण या पिरियडमध्ये बऱ्याच स्त्रियांना मल्टीटास्किंग करताना प्रॉब्लेम्स येतात, त्यांचे कॉन्सन्ट्रेशन लेवल्स कमी झालेले असतात, फटीग डेव्हलप होतो, मूड स्विंग्स असतात, अचानकच खूप उदास झाल्यासारखं वाटतं, अचानकच खूप चिडचिड होते. तर हे सगळे बदल आहेत ते हार्मोनल चेंजेस झाल्यामुळे डेव्हलप होतात आणि इव्हेंच्युअली हे बदल आहेत ते हळूहळू कमी होतात. तर आता बघूया की या बदलाला सामोरं जाण्यासाठी आपण आपल्यामध्ये काय बदल करणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा ते म्हणजे आहारातील बदल. मेटाबॉलिझम कमी झालेलं असतं, स्लो झालेलं असतं, हार्मोनल चेंजेस डेव्हलप झालेले असतात, वेट गेन होण्याची शक्यता खूप जास्त असते, शरीरामध्ये कॅल्शियम आणि काही मिनरल्स किंवा व्हिटॅमिन्सची गरज आहे ती अधिक वाढलेली असते आणि त्या दृष्टीने आपण आहारामध्ये बदल करणं ही खूप गरजेचं आहे. सगळ्यात पहिला बदल आहे ते म्हणजे सॉल्ट इंटेक कमी करणं. इस्ट्रोजन आहे ते आर्टरीजना रिलॅक्स करतं, शरीरामध्ये गुड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आहे ते व्यवस्थित ठेवतं. पण जसं जसं इस्ट्रोजनचं प्रमाण कमी व्हायला लागतं तसं तसं स्त्रियांमध्ये ब्लड प्रेशर किंवा कोलेस्ट्रॉल वाढण्याचे चान्सेस आहेत ते वाढायला लागतात. म्हणूनच हळूहळू स्त्रियांनी सॉल्ट इंटेक कमी करणं हे गरजेचं आहे. त्या दृष्टीने अधिक वरून मीठ घेणं किंवा फ्रोझन फूड्स खाणं, खारवलेले पदार्थ खाणं, पॅक्ड किंवा प्रोसेस फूड खाणं ह्याचं प्रमाण स्त्रियांनी जास्तीत जास्त हे कमी करायला पाहिजे. दुसरा बदल करायचा आहे ते म्हणजे आहारामध्ये फायबर आणि प्रोटीनचं प्रमाण हे वाढवायचं आहे. फायबरचं प्रमाण वाढवण्यासाठी अर्थातच सीझन प्रमाणे जी फळं येतात ती फळं ही खाल्ली गेली पाहिजेत, सॅलड खाल्ले गेले पाहिजेत, आहारामध्ये फळभाज्यांचं प्रमाण हे व्यवस्थित असलं पाहिजे. प्रोटीन इंटेक वाढवण्यासाठी जर तुम्ही शाकाहारी असाल तर अर्थातच तुमच्या आहारामध्ये डाळी, उसळी याचं प्रमाण हे व्यवस्थित असलं पाहिजे. डाळी किंवा उसळी फक्त चपाती आणि भाताबरोबर न खाता अधिकची थोडीशी खाण्याची सवय ही लावून घेतली पाहिजे. त्याचबरोबर जर तुम्ही मांसाहारी असाल तर तुम्हाला फिश हा एक सगळ्यात चांगला ऑप्शन आहे की त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची भीती देखील जास्त नसते. पण हे मासे आहेत ते तुम्ही फ्राय करून न खाता स्टीम किंवा करीमधून खाल तर त्याचा फायदा हा तुम्हाला जास्त होईल. तर हे आहारामध्ये वाढवणं हे गरजेचं आहे. या दरम्यान कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी आणि आयर्न ह्यांची गरज देखील शरीरामध्ये जास्त असते. तर कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि आयर्न यासाठी आहारामध्ये काय काय तुम्ही घेऊ शकता, काय काय बदल करणं गरजेचं आहे याचा व्हिडिओ मी अगोदरच बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तर ते तुम्ही नक्की बघून घेऊ शकता. एक्सरसाइज किंवा व्यायाम करणे,
आपल्याकडे असं म्हटलं जातं बेटर लेट दॅन नेव्हर, म्हणजे तुम्ही आतापर्यंत जरी तुम्हाला व्यायामाची सवय नसेल, तुम्ही करत नसाल, तर तुम्ही आत्ता देखील व्यायामाला सुरुवाती करू शकता, व्यायामाची सवय लावून घेऊ शकता. कारण व्यायाम करण्यामुळे तुमचं अधिकचं वजन वाढण्याचा धोका आहे तो कमी करता येतो, तुमचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित राहतं, त्याचबरोबर तुमची स्ट्रेस लेवल्स या कमी होतात. म्हणून आठवड्यातून किमान 4 ते 5 दिवस हा व्यायाम हा तुम्ही केला पाहिजे. यासाठी तुम्हाला तुमच्या सोयीनुसार किंवा तुम्ही रोज करू शकाल असा कोणताही व्यायाम किमान 20 ते 30 मिनिटं हा तुम्ही केला पाहिजे. स्किन आणि हेअर केअर. 40 नंतर हळूहळू आपल्या त्वचेमध्ये, आपल्या केसांमध्ये हळूहळू अनेक बदल व्हायला लागतात. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे. अगदी त्यासाठी खूप वेळ आपल्याकडे नसला तरी चालेल, दिवसभरातून एक 10 मिनिटं जरी तुम्ही काढू शकला तरी तुमचं केसांचं आणि त्वचेचं आरोग्य आहे ते चांगलं राहील. केसांसाठी तुम्ही काय करू शकाल, तर केसांना व्यवस्थित ऑइलिंग करणं, ते पण जर कोमट तेल वापरलं तर अधिक चांगलं आहे. केस व्यवस्थित क्लीन ठेवणं हे आपण करू शकतो. त्याचबरोबर स्किनसाठी तुमचं एक स्किन केअर रुटीन तुम्ही तयार करू शकता. त्याच्यामध्ये फक्त एक 3 गोष्टी तुम्ही जरी समाविष्ट केला तरी तुमची स्किन ही चांगली राहील. त्याच्यामध्ये स्किन व्यवस्थित क्लीन करणं, तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्हाला मॉइश्चरायझर यूज करणं आणि सनस्क्रीन वापरणं आणि आठवड्यातून 1-2 वेळा तुम्हाला स्क्रब करणं, यामुळे तुमची स्किन आहे ती चांगली राहील. त्याचबरोबर यांच्यासाठी आवश्यक असणारे शरीरामध्ये व्हिटॅमिन्स व्यवस्थित आहेत की नाहीत, म्हणजे कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, आयर्न याचं प्रमाण व्यवस्थित आहे की नाही याकडे देखील लक्ष द्यायला पाहिजे. व्हिटॅमिन्सची कमतरता दूर करणं. बऱ्याच वेळेला असं होतं की या दरम्यान स्त्रियांना थकवा येतो. पूर्वी जितकं काम करतो तितकंच आता देखील मी काम करते, तरी पण मला लवकर थकायला होतंय, मला काही करावंसं वाटत नाहीये, माझे केस खूप गळत आहेत, माझी हाडं दुखल्यासारखी वाटतात. या तक्रारी बऱ्याच वेळाला जाणवायला लागतात. पण मूळतः या तक्रारी आहेत तर तुमच्या शरीरामध्ये असणाऱ्या कमतरतेमुळे तुम्हाला जास्त करून जाणवतात. या दरम्यान कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, आयर्न यांची शरीराला अधिक गरज असते. त्यामुळे यांच्या लेवल्स चेक करून घेणं या खूप गरजेचं आहे. त्यानुसार सप्लिमेंट्स चालू करणं आणि सप्लिमेंट्स बरोबरीनेच तुमच्या आहारामध्ये जे बदल गरजेचं आहे ते देखील तुम्ही चालू करा. आहारामधून तुम्ही ह्या सगळ्यांसाठी काय खाऊ शकता ते देखील तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा. त्यामुळे हे जे वाढलेले जे तुमचे लेवल्स आहेत ते मेंटेन राहतील, व्यवस्थित राहतील आणि तुम्हाला तक्रारी या जाणवणार नाहीत. 5वा आणि महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे स्वतःसाठी वेळ द्या. बऱ्याच वेळेला आपण आपल्या कामांमध्ये इतके बिझी असतो, आपण स्वतःला इतकं बिझी केलेलं असतं की आपल्या स्वतःसाठी आपण बऱ्याच वेळेला वेळच काढत नाही. तर तसं न करता अगदी तुम्हाला रोज जरी नाही जमलं तरी किमान आठवड्यातून स्वतःसाठी 15 ते 20 मिनिटं स्वतःसाठी देणं हे गरजेचं आहे. त्यासाठी तुमच्या आवडीचा कोणताही छंद तुम्ही करू शकता. तुम्हाला गार्डनिंगची आवड असेल तर गार्डनिंग करू शकता. तुम्हाला एखादा डान्स शिकायला आवडत असेल तर तुम्ही डान्स क्लास किंवा आर्ट क्लास जॉईन करू शकता किंवा अगदी सहजच आपल्या मित्रमैत्रिणींना भेटायला जाऊ शकतात. या सगळ्यामुळे तुमचे स्ट्रेस आहे तो कमी होतो, तुम्ही छान आनंदी राहता आणि आपण आनंदी असलो की आपले हार्मोन्स देखील व्यवस्थित राहतात आणि त्यामुळे होणाऱ्या समस्या आहेत त्या कमी होतात. या बरोबरीनेच महत्वाचं आहे ते म्हणजे तुमचा BMI बघणे, तुमचं वजन किती प्रमाणामध्ये आहे ते जाणून घेणं. कारण त्यामुळे तुमच्या पुढच्या होणाऱ्या ज्या तक्रारी आहेत, सांधेदुखी आहेत किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला वेळीच टाळता येतील. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा गरजेचा वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना हा नक्की शेअर करा. असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा. नमस्कार.